नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 8.1 पहिला प्रश्न 41.0812 मधून कोणती संख्या कमी केली असता म्हणजे वजा केली असता ही संख्या मिळेल 32.487. पण आपल्याला काय दिलेलं आहे 41.0812 या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता म्हणजे 41.0812 यातून कोणती संख्या ती आपल्याला काढायची आहे. समजा x ही संख्या वजा केली असता आपल्याला काय मिळत आहे, ही संख्या मिळत आहे 32.487. म्हणजे येथे आपल्याला x ची किंमत काढायची आहे, बरोबर आहे. पण आपण काय करणार, ही संख्या इकडे पास करू आपण, कारण आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे, बरोबर आहे. देअरफॉर -x इकडे -x राहील, बरोबर आहे. 32.487 इकडे प्लसमध्ये आहेत, इकडे मायनसमध्ये येतील, -41.0812. पहा इकडे ही संख्या जास्त आहे निगेटिव्हमध्ये आणि इकडे निगेटिव्ह आहे. आपण काय करू, मायनस साईन कॉमन काढू किंवा असंही करता येईल, ही वजाबाकी करा, मायनसमध्ये येणार आहे, दोन्ही साईडला मायनस मायनस असल्यामुळे प्लस होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, यातून हे वजा करायचे आहेत आणि चिन्ह मायनस येणार आहे, बरोबर आहे. 41.0812 यातून वजा करणार 32.487 487. पहा इथे या अंकाखाली दुसरा अंक नाही आहे, आपण इथे 0 लिहू शकतो किंवा नाही लिहिला तरी चालेल, किंवा 0 लिहा, कारण पॉईंटनंतर अंक आहेत आणि अंकानंतर आपण 0 वाढू शकतो. आपल्याला वजाबाकी करायची आहे, बरोबर आहे. आणि चिन्ह हे मायनस लिहायचं आहे, कारण ही संख्या मोठी आहे 41, म्हणून येणारी वजाबाकी मायनसमध्ये येणार आहे. पहा काय होईल, वजाबाकी करायची आहे, हे 2, 11तून 7 गेले 4, इथे हातचा घेतला 9, 18तून 9 गेले 9 राहतील, इथे हातचा घेतला 5, 10तून 5 गेले 5, पॉईंट खाली पॉईंट येईल आणि येथे 8, येथे हातचा 4 0, म्हणजे हे -8.5942, बरोबर आहे. उत्तर काय येईल, मायनसमध्ये येईल 8.5942. हे पण मायनस आहे, इकडे पण काय आहे -x. आपल्याला फक्त +x पाहिजे, बरोबर आहे. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, कॅन्सल होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणजे x ही किंमत किती आहे 8.5942 याप्रमाणे. म्हणजे ही संख्या वजा करावी लागेल 8.5942. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. पहा समजा 10 मधून कोणती संख्या वजा केली असता आपल्याला 7 मिळतील, याप्रमाणे आहे, बरोबर आहे. याचं उत्तर काय येते, 10 मधून 3 कमी केले असता, बरोबर आहे. 10 मधून 3 कमी केले असता आपल्याला 7 मिळतात. आपल्याला x काढायचा आहे, म्हणजे यात कसे काढणार आपण, 10 वजा 7 हे 10 वजा 7, बरोबर आहे, 3 मिळतील आपल्याला याप्रमाणे. या दोघांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला हा नंबर मिळेल, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, हा गुणाकार एवढा आहे तर हा भागाकार किती असेल. पहा अंक तेच आहेत, येथे 122 आहे, येथे 0.122 आहे, येथे 16,470 आहे, तर येथे 0.16470 आहे. म्हणजे हे जे आपल्याला दिलेलं आहे यालाच आपल्याला रूपांतरित करायचं आहे. याप्रमाणे काय दिलेलं आहे, 135 आणि 122 हा गुणाकार आहे 16,470, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, 0.16470 पाहिजे. आता येथे याला 0.16470 लिहिता येईल आपल्याला, बरोबर आहे. आणि 0.122 पाहिजे, 122 आहे, 0.122मध्ये आपण याला रूपांतरित करू, म्हणजे काय करता येईल, 135 असेच राहू देऊ. हा नंबर कसा पाहिजे आपल्याला हा भागाकार घ्यायचा आहे 0.16470 आणि भागिले 0.122. हा भागाकार किती असेल. पहा असं कॅल्क्युलेशन करायला आपल्याला वेळ लागेल, त्यापेक्षा हे जे दिलेलं आहे यालाच आपण रूपांतरित करणार आहोत. आता येथे 122 आहे, आपल्याला काय पाहिजे, 0.122 पाहिजे, बरोबर आहे. 0.122 करू आपण याला, 0.122. येथे पॉईंट दिलेला आहे आपण, म्हणजे पॉईंट आता 122ला पॉईंट कोठे आहे,
पॉईंट नाही म्हणजे सगळ्यात शेवटी आहे, बरोबर आहे. आपण काय केलेलं आहे, हा पॉईंट आपण 3 डिजिटने मागे आणलेला आहे, बरोबर आहे. हा पॉईंट येथे आणलेला आहे म्हणजे तो कसा होईल, 0.122 होईल. हा नंबर याप्रमाणे रूपांतर होईल, बरोबर आहे. म्हणजे आपण याप्रमाणे लिहिलेला आहे. तर असा बदल करून चालेल का, नाही चालणार. म्हणजे त्याची किंमत चेंज होईल. किंमत चेंज झाली नाही पाहिजे, म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे. त्यासाठी आपण काय करू, येथे 1000ने गुणाकार करू. पॉईंट 3 घरं आपण मागे आणलेलं आहे, तर आपण 1000ने गुणाकार करणार. पहा याप्रमाणे नंबर आलेला आहे. इकडे काय पाहिजे आपल्याला, 0.16470 पाहिजे, बरोबर आहे. 16470 पाहिजे. येथे 16470 आहे, परंतु 0 पॉईंट पाहिजे म्हणजे येथे काय लिहिणार आपण, 0.16470. याला आपण याप्रमाणे लिहिलेलं आहे. म्हणजे पॉईंट किती घर आपण मागे आणलेलं आहे, पॉईंट येथे आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 5 5 घरं मागे आणलेलं आहे. म्हणजे आपण येथे काय करणार, एकावर 5 शून्य याने गुणाकार करणार. 3 4 5 शून्य असं लिहिता येईल आपल्याला. कारण हा जर गुणाकार केला तर उत्तर तेवढंच येईल, बरोबर आहे. 16470 हा गुणाकार किती येईल, 16470 आणि त्यावर 5 शून्य असतील. हा गुणाकार किती येईल, 16470 आणि त्याच्यावर 5 शून्य असतील. 1 2 3 4 5. पॉईंट कोठे पाहिजे, 1 2 3 4 5 अंकानंतर, 1 2 3 4 5 अंकानंतर. म्हणजे पॉईंट येथे येईल. म्हणजे ही किंमत किती आहे, 16470. पॉईंट 00 म्हणजे नाही लिहिले तरी चालेल. म्हणजे याची किंमत किती आहे, एवढीच आहे, बरोबर आहे. फक्त आपण याप्रमाणे लिहिलेलं आहे. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण काय करू, हा नंबर येथे आलेला आहे आणि हा नंबर येथे आलेला आहे. आपण पॉईंटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, बरोबर आहे. आता हे 3 झिरो कॅन्सल होतील, तर इकडले 3 झिरो कॅन्सल होतील. इकडले 3 झिरो कॅन्सल केले, इकडले 3 झिरो कॅन्सल होतील. किंवा तुम्ही हे इकडे आणले भागाकारामध्ये तर 1000 आणि हे 3 शून्य कॅन्सल होतील, बरोबर आहे. समीकरण आहे, येथे गुणाकार आहे म्हणून आपण असं डायरेक्ट कॅन्सल केलेलं आहे. आपल्याला काय पाहिजे, ही संख्या भागिले ही संख्या पाहिजे. म्हणजे इकडे राहतील 135, हे इकडे पास करू आपण. इकडे आहेत 0.16470 आणि हे गुणिले 100 राहतील, बरोबर आहे. आणि हे भागाकारामध्ये येतील 0.122. हा भागाकार पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एवढ्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. म्हणजे हे गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागाकारामध्ये येतील. म्हणजे 135 हे 100 इकडे आणू आपण. काय राहील इकडे, 470 आहे, 16470 आणि भागिले 0.122. हीच किंमत काढायची आपल्याला, बरोबर आहे. पहा याचं उत्तर काय येईल, 1.35. 1.35 100ने भाग दिलेला आहे म्हणजे 1.35, बरोबर आहे. पहा यालाच आपण आधी काय केलेलं आहे, पॉईंटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आपल्याला जे पाहिजे ती व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे. हे 100 इकडे जास्त आहेत, इकडे पास केले आपण आणि हा भागाकार येईल 1.35. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न. या भागाकाराची किंमत सपोज एवढी आहे तर ते किंमत किती आहे. हा भागाकार, त्याचं उत्तर काय येणार आहे. ही व्हॅल्यू सपोज m आहे, तर mची किंमत किती आहे. 15 लाख आहेत. पहा येथे किती आहे, 15 आणि 15वर 5 शून्य आहेत. येथे 0 पॉईंट नंतर 5 शून्य आहेत, नंतर 3 आहेत. आपल्याला असं करता येत नाही 3 1 3 3 5 15, कारण इथे पॉईंट आहे. म्हणजे उत्तर 5 लाख येणार नाही याचं. आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट पहा 15 लाख आहेत, 3 4 5 15 लाख, बरोबर आहे. आणि भागिले काय आहे, 0 पॉईंट येथे 5 शून्य आहेत आणि नंतर 3 आहे. पहा आपण काय करणार, 3ने 15ला भाग देता येईल आपल्याला, परंतु काय करावं लागेल, हा पॉईंट येथे आहे म्हणजे 3च्या नंतर पॉईंट पाहिजे. याची किंमत किती आहे, 0.00003. म्हणजे हा पॉईंट येथे आणायचा आपल्याला. पहा हा पॉईंट येथे आणू आपण, म्हणजे याची किंमत काय होईल, 3 होईल. 3 पॉईंट, बरोबर आहे. 3.0 म्हणजे 3 होईल. कसं करता येईल आपल्याला, हे 15 लाख आहेत, बरोबर आहे. आणि भागिले हा पॉईंट येथे आहे, येथे आणणार आपण. तर या संख्येला पॉईंट कोठे आहे, येथे पॉईंट
कोठेच नाही, म्हणजे सगळ्यात शेवटी आहे. बरोबर आहे. हा पॉईंट येथे आहे. आपल्याला काय करायचं आहे, हा पॉईंट येथे आणला तर हा पॉईंट पुढे जाईल. पहा 3 पॉईंट सपोज 715 असा नंबर आहे. समजा 22.11 याप्रमाणे आहे. हा पॉईंट येथे आणला आपण, एक घर पुढे आणला तर हा पण पॉईंट एक घर पुढे येणार आहे. हा पॉईंट 2 घर पुढे आणला आपण तर हा पण पॉईंट यापासून 2 घर पुढे येईल. म्हणजे 3 पॉईंट सपोज कोणता एखादा नंबर असेल 33.11 आणि येथे 0.1 आहे. तर आपण असंही करू शकतो, हा पॉईंट येथे आणला तर काय होईल, फक्त 1 होईल. बरोबर आहे. तर हा पॉईंट एक घर पुढे येईल. ज्या डायरेक्शनमध्ये आपण पॉईंट शिफ्ट करत आहोत अंशामधला, त्याच डायरेक्शनमध्ये छेदामधला पण पॉईंट शिफ्ट होईल. समजा 3.753 याप्रमाणे आहे आणि इथे 2.11 याप्रमाणे आहे. हा पॉईंट इकडे आणला आपण एक घर तर हा पण पॉईंट एक घर इकडे येईल. हा पॉईंट 2 घर इकडे आणला आपण तर हा पॉईंट 2 घर इकडे येणार आहे याप्रमाणे. म्हणजे हा पॉईंट येथे आहे, आपण हा पॉईंट इकडे आणला तर हा पॉईंट काय होईल, पुढे पास होईल. बरोबर आहे. किती घर आहे, 1 2 3 4 5 6, म्हणजे आपण काय करत आहोत, हा पॉईंट 6 घर पुढे आणत आहोत. तर येथे काय राहील, फक्त 3 राहतील. बरोबर आहे. येथे फक्त 3 राहतील. तर हा पॉईंट 6 घर पुढे जाईल, म्हणजे 6 शून्य वाढतील, 1 2 3 4 5 6 याप्रमाणे. पण आता भाग देता येईल आपल्याला, पॉईंट कॅन्सल झालेला आहे. बरोबर आहे. 3 1 3, 3 5 15, हे 5 राहतील आणि 5 वर किती शून्य आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, म्हणजे 10चा कितवा घात आहे, 11. 1000 किती शून्य आहेत, 3 आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो, 1चा 10वा तिसरा घात. बरोबर आहे. 1 नाही लिहिला तरी चालेल, म्हणजे 10चा तिसरा घात. जेवढे शून्य आहेत तेवढा 10चा घात येणार आहे. याप्रमाणे उत्तर काय येईल, 5 गुणिले 10चा 11वा घात. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. 3ने भाग देण्यासाठी आपण फक्त येथे 3 आणलेले आहेत. याची किंमत किती होईल, हा पॉईंट येथे आणला आपण सगळ्यात शेवटी, म्हणजे फक्त व्हॅल्यू 3 होईल. बरोबर आहे. परंतु इकडे आपण चेंज केलेला आहे तर इथे पण चेंज होईल. छेदामध्ये बदल केला तर अंशाचाही बदल होईल. बरोबर आहे. मग हा पॉईंट इकडे पास केलेला आहे तर हा पॉईंट इकडे पास होईल. किती घरं पास केलेलं आहे, 6 घरं. मग हा पण पॉईंट 6 घरं पुढे पास होईल. पुढे पॉईंट नाहीत त्यामुळे आपण काय केलेलं आहे, तेवढे शून्य वाढवलेले आहेत याप्रमाणे. म्हणजे हा पॉईंट पुढे 6 घर पास होणार आहे. बरोबर आहे. याप्रमाणे तर संख्या याप्रमाणे होईल. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न, हा भागाकार किती असणार आहे. वर बेरीज आहे अंशामध्ये, ती बेरीज करू आपण. 3.0 आहे, नंतर 0.4 आहे. पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे बेरीज करायला, आणि 0.56 बेरीज करायची आपल्याला. येथे वर नंबर नाही, आपण 0 पण घेऊ शकतो. हे 6, 5 आणि 4 9, 0 आणि 3.96 एवढी बेरीज किती येत आहे, 3.96. बरोबर आहे. हा गुणाकार करू आपण. 22 गुणिले 0.3, 22 गुणिले 0.3 किती होतील, 22 त्रिक 66. पॉईंट कुठे देणार आपण, एक अंकानंतर. बरोबर आहे. म्हणजे येथे येईल. बरोबर आहे. नंतर हे किती होतील, हा गुणाकार 0.5 होईल. पुन्हा याला 0.5ने गुणाकार करायचा आहे, म्हणजे 5ने गुणाकार करणार. 5 सख 30, हातची आली 3, 5 सख 30 आणि 3 33. पॉईंट कुठे देणार, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, म्हणजे 2 अंकानंतर पॉईंट. 1 2, 3.30. उत्तर काय येईल, 3.30. बरोबर आहे. हे उत्तर येत आहे 3.30. पॉईंट नंतर सारखेच अंक आहेत. पॉईंट नंतर येथे अंशामध्ये 2 अंक आहेत, पॉईंट नंतर अंशामध्ये 2 अंक आहेत. ही बेरीज येत आहे एवढी, हा गुणाकार येत आहे एवढा. या दोघांचा भागाकार करायचा आपल्याला. म्हणजे काय होईल, पॉईंट नंतर अंक सारखेच आहेत, पॉईंट विचारात नाही घेतला तरी चालेल आपण याप्रमाणे. म्हणजे हे उत्तर काय आहे, 396 भागिले 330. कारण पॉईंट नंतर 2 अंक आहेत. हा पॉईंट येथे पास केला आपण तर काय होईल, 396 पॉईंट होईल. बरोबर आहे. आणि हा पॉईंट येथे पास करू, पॉईंट नंतर 2 अंक, पॉईंट नंतर 2 अंक,
म्हणजे हा पॉईंट येथे आला तर 330 होईल. म्हणजे अंशात आणि छेदामध्ये पॉईंटनंतर सारखेच अंक असेल तर आपल्याला पॉईंट विचारात नाही घेतला तरी चालतो. आता 5.47 आणि 3.11 याप्रमाणे आहे. येथे पॉईंटनंतर 2 अंक आहेत, येथे पॉईंटनंतर 2 अंक आहेत, म्हणजे पॉईंट विचारात नाही घेतला तरी चालेल. याचं उत्तर काय आहे? 547 आणि भागिले 311 असंही लिहू शकतो आपण, कारण पॉईंटनंतर 2च अंक आहेत, येथे पॉईंटनंतर 2 अंक आहेत. म्हणजे आपण काय केलेलं आहे, हा पॉईंट येथे आणलेला आहे 2 घरं, तर हा पण पॉईंट 2 घर पुढे पास होईल. बरोबर आहे. अंशामधील पॉईंट आपण 2 घर पुढे पास केला तर छेदामधील पॉईंट पण 2 घर पुढे पास होईल. बरोबर आहे. घर म्हणजे डिजिट म्हणजे अंक, याप्रमाणे त्याप्रमाणे हे उत्तर येत आहे. परंतु हा ऑप्शन नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, संक्षिप्त रूप काढायचं आहे. काय करता येईल, 3ने भाग देऊ आपण. 3 1 3, 3 1 3 आणि 0. बरोबर आहे. 3 1 3, 3 3 9, 3 2 6. म्हणजे उत्तर काय मिळेल, 132 भागिले 110. हे पण उत्तर नाही आहे. अजून आपण संक्षिप्त रूप देऊ. पहा, दोन्ही नंबरला आपण काय करू, 11ने भाग देऊ. म्हणजे 11 हे 10 होतील. बरोबर आहे. 11ने भाग दिल्यामुळे 11 1 11, 2 राहतील, 11 2 22, 12 भागिले 10 येईल. 12 भागिले 10 हे पण उत्तर नाही आहे. अजून शॉर्ट फॉर्म करू आपण, संक्षिप्त रूप. दोन्ही नंबरला 2ने भाग देता येईल. 2 पंचे 10 आणि 2 सखे 12, 6 भागिले 5. हा पर्याय आहे. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. पहा, डायरेक्ट भाग करण्यापेक्षा आपण काय केलेलं आहे, संक्षिप्त रूप याप्रमाणे करून आन्सर काढलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 5वा प्रश्न. ही बेरीज किती असणार आहे? 2.43 आहे आणि 0.9 आहे. पहा, 2.43 भागिले 0.9 आहे प्लस 1.6 आहे आणि 0.04 आहे. ही बेरीज करायची आपल्याला. पहा, पॉईंटनंतर येथे 2 अंक आहेत, पॉईंटनंतर येथे 1 अंक आहे, परंतु या पॉईंटनंतर आपण येथे 0 लिहू शकतो. बरोबर आहे. कारण या अंकानंतर 0 लिहिला तर काही बदल होत नाही. म्हणजे आपण असं लिहू शकतो. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 2.43. तर येथे काय करू आपण, 0.90 लिहिता येईल आपल्याला. फक्त येथे 0 लिहिलं आपण लिहू शकतो. बरोबर आहे. आणि प्लस हे 1.6 आहेत, 1.6 तर 1.60 असंही लिहिता येईल आपल्याला. किंमत एकच आहे. आणि 0.04. बरोबर आहे. पहा, पॉईंटनंतर येथे 2 अंक आहेत, येथे पण पॉईंटनंतर 2 अंक आहेत. बरोबर आहे. येथे पॉईंटनंतर 2 अंक आहेत, येथे पॉईंटनंतर 2 अंक आहेत. म्हणजे पॉईंट विचारात नाही घेतला तरी चालेल. बरोबर आहे. हा पॉईंट कॅन्सल होऊन जातील, कारण पॉईंटनंतर सारखेच अंक झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे याची किंमत काय राहील, 243 आणि येथे 90 राहतील. आणि प्लस हे 160 होतील. पहा, आता फक्त 16 नाही राहणार, आता 160 होतील. आणि इथे काय राहील, फक्त 004 म्हणजे 4. याप्रमाणे किती सोपं झालेलं आहे. 9ने भाग देऊ. काय होईल, 9 10 90. 9ने भाग दिल्यामुळे 9 2 18, 6 राहतील, 9 7 63. बरोबर आहे. आणि प्लस 4ने भाग देऊ. 4 चौक 16 आणि हे 40 राहतील. बरोबर आहे. हे काय होतील, 2.7 होतील. 10ने भाग दिला 2.7 आणि हे 40. म्हणजे उत्तर काय मिळेल, 42.7. दोघांची बेरीज 40 आणि 2 42.7. याप्रमाणे आहे का ऑप्शन. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, हा पॉईंट येथे आणलेला आहे. असंही करता येईल तुम्हाला. 2.43 आहे, 2.43 आणि 0.9 आहे. बरोबर आहे. आपल्याला 9ने भाग देण्यासाठी काय करू, हा पॉईंट येथे आणला तर हा पॉईंट येथे येईल. बरोबर आहे. हा पॉईंट पुन्हा येथे आणला तर येथे पुढे पॉईंट जाईल 1, म्हणजे येथे 0 येतील. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, 243 भागिले 90च होईल. याप्रमाणे 243 भागिले 90. पॉईंट आपण कॅन्सल केलेला आहे. हा पॉईंट 2 घरं पुढे पास केला तर हा पॉईंट 2 घरं पुढे पास केला आपण, म्हणजे पॉईंट कॅन्सल होतील. याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. याची किंमत काय असणार आहे. येथे भागाकार आहे, गुणाकार, भागाकार, गुणाकार. ती किंमत किती आहे. 0.01
36 आहे आणि येथे 0.6 आहे. आपण काय करू, पॉईंट कॅन्सल करू. भागाकार करायचा आहे, पॉईंट आपण कॅन्सल करून टाकू. हा पॉईंट येथे आणू आपण, म्हणजे 36 होईल. बरोबर आहे. 36 येण्यासाठी हा पॉईंट शेवटी आणावा लागेल आपल्याला. 1 2 3 अंक पुढे येईल. बरोबर आहे. तर 36 होईल. मग हा पॉईंट काय होईल, 3 अंक पुढे जाईल, कारण इथे 3 अंक पुढे गेलेला आहे. ज्या डायरेक्शनमध्ये त्याच डायरेक्शनमध्ये इकडे पास केला तर हा पॉईंट इकडे पास होईल. 3 अंक, येथे 1 आहे, 2 अंक नाहीत, म्हणजे आपण काय करणार, 2 शून्य ॲड करणार, म्हणजे येथे काय होईल, 600 होतील. या भागाकाराचं उत्तर म्हणजे याप्रमाणे हे आणि हे इक्वल आहेत, फक्त आपण पॉईंट शिफ्ट केलेले आहेत. गुणिले पॉईंट नंतर 2 अंक आहेत, पॉईंट नंतर 2 अंक आहेत, म्हणजे असं लिहू शकतो आपण. बरोबर आहे. याला आपल्याला असं लिहिता येईल, याची व्हॅल्यू किती आहे, 36 भागिले 600. बरोबर आहे. 36 भागिले 600 गुणिले, आता पॉईंट नंतर 2 अंक आहेत, येथे पॉईंट नंतर 2 अंक आहेत, म्हणजे पॉईंट कॅन्सल केला तरी चालेल. 235 आणि भागिले काय होईल, फक्त 5 होतील. हा पॉईंट येथे येईल 2 घरं पुढे, तर हा पण पॉईंट पुढे येईल, म्हणजे 235 भागिले 5 याप्रमाणे, आणि गुणिले 1 भागिले 6 ही किंमत आपल्याला काढायची आहे. पहा आता पॉईंट कॅन्सल झालेले आहेत, कॅल्क्युलेशन सोपं होईल. 6ने भाग देऊ, 6 1 6, 6 6 36. बरोबर आहे. 6 कॅन्सल झाले आणि 36 पण कॅन्सल झालेले आहेत. येथे फक्त 6 आहेत. आता 5ने या नंबरला भाग देता येईल, कारण शेवटी 5 आहेत. 5 1 5, 5 चौक 20, 3 राहतील, 5 7 35, 47 राहील. बरोबर आहे. हे 6 आहेत आणि हे 600, या 6ने हे 600 कॅन्सल होतील, येथे 100 राहतील. बरोबर आहे. फक्त आपण भागाकार करत आहोत. आता येथे काय आहे, 47 आणि खाली काय आहे, 100. फक्त 47 राहत आहेत आणि खाली 100 राहत आहेत. पहा, 100ने भाग दिला म्हणजे हे काय होईल, 0.47. बरोबर आहे. 100ने भाग द्यायचा म्हणजे हा पॉईंट येथे आणणार आपण, 2 घरं पुढे मागे. बरोबर आहे. येथे 1 राहील, 1 राहील म्हणजे हा पॉईंट 2 घरं मागे येईल. हे 2 शून्य कॅन्सल होतील, पॉईंट येथे आहे, येथे येणार आहे, म्हणजे छेदामध्ये फक्त 1 राहील, म्हणजे परंतु हा पॉईंट 2 घरं मागं येईल, म्हणजे 0.47. किंवा भागाकार करा तुम्ही, 47ला 100ने भाग द्या, उत्तर काय येईल, 0.47. याप्रमाणे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पहा, तुम्हाला पॉईंट शिफ्ट करता आले पाहिजेत, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं होईल. नेक्स्ट क्वेश्चन, 7वा प्रश्न. 0.15 0.15 शतमानात कसे लिहितात, शतमानात कसे लिहितात, म्हणजे 15%. याचं उत्तर काय आहे, 15%. पहा, 0.15 म्हणजे काय, 15 भागिले 100. बरोबर आहे. जर आपण 15ला 100ने भाग दिला तर उत्तर हेच मिळेल आपल्याला. बरोबर आहे. 0.15 म्हणजे 15 भागिले 100, म्हणजे 100पैकी 15वा भाग, म्हणजे काय, 15%. पहा, एखाद्या संख्येला जर 100ने भाग दिलेला असेल तर आपण काय म्हणतो, तेवढे टक्के आहेत, तेवढं पर्सेंटेज आहे. बरोबर आहे. समजा 35 आणि भागिले 100 असेल तर आपण असंही लिहू शकतो, 35%. भागिले 100 म्हणजे काय, पर्सेंटेज, म्हणजे 15%. याचा अर्थ काय होईल, 15 भागिले 100, 15 भागिले 100 म्हणजेच काय, 15%. याप्रमाणे ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 8वा प्रश्न. ही वजाबाकी पुन्हा गुणिले 0.6 बरोबर आहे 2p. तर या पीची किंमत किती आहे. आधी आपण कंस सॉल्व करणार. काय दिलेलं आहे, 0.6 येथे गुणाकार आहे, येथे चिन्ह कोणतंच नाही म्हणजे गुणाकाराचं आहे, आणि 13.06 वजा 7.06 ही वजाबाकी आहे कंसामध्ये, आणि ही किंमत आहे 2p. तर आपल्याला या पीची किंमत काढायची आहे. हा जो पी आहे त्याची किंमत किती आहे. पहा, हे 0.6 आधी कंस सॉल्व करू आपण. ही वजाबाकी घेऊ आधी आपण. 13.06 आणि वजा 7 पॉईंट. पहा, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे, म्हणजे एका खाली 7 येणार नाहीत,
3 खाली 7 येतील. 0 6 वजाबाकी आहे 0 0 6 बरोबर आहे. उत्तर काय मिळेल 6.0. पहा पॉईंट एखाद्या संख्येनंतर पॉईंट असेल आणि नंतर शून्य असतील, पॉईंटनंतर शून्य आहे, 2 शून्य आहेत म्हणजे आपण 6 लिहू शकतो बरोबर आहे. 6.00 म्हणजेच काय 6. याचं उत्तर किती आहे 6 बरोबर 2p. पहा 0.6 गुणिले 6, 0.6 गुणिले 6 काय होईल 6 6 36. पॉईंट कुठे आहे एक अंकानंतर, म्हणजे इकडून काउंट करणार आपण, उजवीकडून डावीकडे पॉईंट देणार आपण. पॉईंटनंतर एक अंक आहे म्हणजे पॉईंटनंतर एक अंक पाहिजे. याप्रमाणे 3.6 हे उत्तर काय येईल 3.6 बरोबर 2p. आपल्याला फक्त पीची किंमत काढायची. 2 इकडे पास करू आपण म्हणजे काय होईल 3.6 भागिले 2 बरोबर आहे इक्वल टू p म्हणजे 1.8 होईल बरोबर आहे. याचे अर्धे किती होतील 1.8. आन्सर काय मिळेल आपल्याला 1.8. p इक्वल टू 1.8 इक्वल टू p. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. 18 पण आहे परंतु आपलं उत्तर काय आहे 1.8. येथे पॉईंट पाहिजे आपल्याला 1.8. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 9वा प्रश्न. येथे पॉईंट आहे, येथे पॉईंट आहे, येथे पॉईंटनंतर 3 अंक आहेत आणि छेदामध्ये पॉईंटनंतर 3 अंक आहेत. प्रत्येक ठिकाणी गुणाकार आहे म्हणजे हा भागाकार आहे, अंशात गुणाकार आहे, छेदात गुणाकार आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, येथे पॉईंटनंतर 3 अंक आहेत बरोबर आहे आणि येथे पण पॉईंटनंतर 3 अंक आहेत. म्हणजे दोघांचा विचार नाही केला तरी चालेल. पॉईंटचा येथे पॉईंट आणि येथे पॉईंट ते कॅन्सल केले तरी चालतील. म्हणजे ही संख्या कशी मिळेल पहा, याची किंमत याप्रमाणे मिळेल. हे 0.49 जशाच तसे बरोबर आहे. हा पॉईंट कॅन्सल करू आपण तर हा पण पॉईंट कॅन्सल होईल बरोबर आहे, कारण पॉईंटनंतर सारखेच अंक आहेत. म्हणजे हे 0 पॉईंट कॅन्सल केला 008 म्हणजे फक्त 8 बरोबर आहे आणि गुणिले 90 भागिले हा पॉईंट कॅन्सल झालेला आहे म्हणजे फक्त 56 राहतील बरोबर आहे आणि गुणिले 630. पहा किती सोपं झालेलं आहे. 8 1 8 आणि 8 ही 7 56. 56 कॅन्सल झाले, 8 पण कॅन्सल झाले, इथे फक्त 7 राहिलेले आहेत बरोबर आहे. आता काय करता येईल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल करता येईल आपल्याला, कारण इथे गुणाकार आहे, काही प्रॉब्लेम नाही, कॅन्सल करता येईल. 9ने भाग देता येईल 63ला. 9 1 9, 9 7 63. हे 63 कॅन्सल झाले म्हणजे 630 कॅन्सल झाले, हे 90 कॅन्सल झालेले आहेत. वर काय राहत आहे फक्त 0.49. खाली काय राहील 7 गुणिले 7 बरोबर आहे म्हणजे 49. हे 7 आणि हे 7 यांचा गुणाकार आहे, 7 7 49 बरोबर आहे. आता काय करता येईल आपल्याला, याला असंही लिहिता येईल आपल्याला. हा पॉईंट येथे आणू आपण, 2 घरं पुढे पास केला हा पॉईंट, तर याची व्हॅल्यू किती होईल 49 होईल बरोबर आहे. म्हणजे हा पण पॉईंट काय होईल, येथे पॉईंट आहे शेवटी आहे, येथे पॉईंट नाही म्हणजे शेवटी आहे बरोबर आहे. 2 घरं पुढे पास केलेला आहे, 2 अंक पुढे पास केला आपण पॉईंट, तर येथे पण 2 अंक पुढे पास होईल बरोबर आहे. 2 अंक नाहीत म्हणजे आपण 2 शून्य घेणार म्हणजे 4 9 आणि हे 2 शून्य ॲड करणार बरोबर आहे. याप्रमाणे तुमच्या लक्षात आलेलं आहे. असं लिहिता येईल आपल्याला. हे 49 केले तर येथे 2 शून्य वाढतील बरोबर आहे. भाग देऊ, 49 1 49 आणि हे 2 शून्य म्हणजे 1 भागिले 100 म्हणजेच काय 0.01. 1 भागिले 100 म्हणजे 0.01. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 10वा प्रश्न. पहा येथे गुणाकार आहे आणि भागाकार पण आहे. आधी आपल्याला भागाकार करायचा आहे. कंचे भागू बेव हा रूल आपण पाहिलेला आहे. कंचे भागू बेव म्हणजे आधी भागाकार करणार आपण. याप्रमाणे आहे 3 हे गुणिले या दोघांचा भागाकार आधी म्हणजे 0.5 आणि भागिले याला आपल्याला असं लिहिता येईल बरोबर आहे. ही व्हॅल्यू यम आहे तर यमची किंमत काढायची आपल्याला.
म्हणजे हे उत्तर काय येणार आहे? पहा येथे पॉईंट नंतर 3 अंक आहेत, येथे पॉईंट नंतर 2 अंक आहेत. पॉईंट नंतर 3 अंक आहेत, येथे मग पॉईंट नंतर एकच अंक आहे. बरोबर आहे. हा पॉईंट आपण येथे आणला तर हे 5 होतील. बरोबर आहे. हे होतील 5. 1 2 3 अंक पुढे आणलेला आहे, तर हा पण पॉईंट 3 अंक पुढे आणावा लागेल आपल्याला. येथे एकच अंक आहे म्हणजे 2 अंक आपण ॲड करणार. हा पॉईंट येथे येईल. बरोबर आहे. आता हे वर किती होतील? 500 होतील. म्हणजे 3 गुणिले हे 500 झाले, तर खाली काय होईल? फक्त 005 म्हणजे 5 होतील. घरं म्हणजे अंक. हा पॉईंट 3 अंक पुढे आपण राईटला पास केला, तर हा पण पॉईंट 3 अंक राईट साईडला पास होईल. बरोबर आहे. सेम डायरेक्शनमध्ये असं लिहिता येईल आपल्याला. 5ने 500ला भाग देऊ. 5 एक 5 100 होतील. बरोबर आहे. 500 भागिले 5 म्हणजे 100. 3 गुणिले 100 म्हणजे काय होईल? 300. 3 गुणिले 100 म्हणजे 300. ही व्हॅल्यू कशाची आहे? एमची. बरोबर आहे. इक्वल टू एम 300. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. 11वा प्रश्न. 0.04चा गुणाकार व्यस्त पुढीलपैकी कोणता? पहा गुणाकार व्यस्त म्हणजे काय? एखादी संख्या असेल समजा 3 भागिले 5, याचा गुणाकार व्यस्त काय आहे? 5 भागिले 3. 5 वर जातील, 3 खाली येतील. याचा गुणाकार व्यस्त हा आहे. 7 असतील, याचा गुणाकार व्यस्त काय आहे? पहा इथे काहीच नाही छेदामध्ये म्हणजे 1 आहे. बरोबर आहे. 1 वर जाईल, 7 खाली येतील. याप्रमाणे अंश असेल आणि छेद असेल 9 भागिले 15, याचा गुणाकार व्यस्त 15 वर जातील, 9 खाली येतील. याप्रमाणे एखादा नंबर असेल आणि त्याला छेद काहीच नसेल म्हणजे छेद 1 असतो. कोणताही एखादा नंबर असेल समजा 73, आता याचा गुणाकार व्यस्त काय आहे? छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर आहे. 1 वर जाईल, 73 खाली येतील. म्हणजे या संख्येचा गुणाकार व्यस्त काय आहे? 1 भागिले 73. त्याप्रमाणे 0.04 या संख्येला छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर आहे. याचा गुणाकार व्यस्त काय आहे? 1 वर जाईल आणि 0.04. याप्रमाणे गुणाकार व्यस्त एवढा होईल. ऑप्शन आहे का? नाही आहे. आपण काय करू? हे कॅल्क्युलेशन करू. हा भागाकार करू आपण. पहा या संख्येचा गुणाकार व्यस्त काय आहे? 1 भागिले 0.04. हा ऑप्शन नाही आहे. आपण याला सॉल्व करू. हा भागाकार करू आपण. हा पॉईंट येथे आणू म्हणजे फक्त 4 होतील. बरोबर आहे. 2 अंक पुढे पास करू आपण राईट साईडला. येथे पॉईंट येथे आहे, 2 अंक पुढे पास करू आपण म्हणजे येथे आणू आपण. येथे 2 शून्य ॲड होतील. बरोबर आहे. म्हणजे हे उत्तर काय आहे? 100. हे 100 होतील तर हे 4 होतील. बरोबर आहे. पॉईंट कॅन्सल झालेले आहेत. 100 भागिले 4 म्हणजे काय? 25. 4ने भाग देऊ. 25 चौक 100. बरोबर आहे. उत्तर काय मिळेल? 25. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. याचा गुणाकार व्यस्त फक्त एवढाच आहे. 1 भागिले 0.04 याचा गुणाकार व्यस्त विचारलेला आहे, तो एवढा आहे. परंतु याची व्हॅल्यू भागाकार केल्यानंतर ही येत आहे. बरोबर आहे. हा ऑप्शन नाही आहे. याचा आपण भागाकार घेतला तर उत्तर हे मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. पॉईंट नंतर येथे 3 अंक आहेत, येथे पॉईंट नंतर 2 अंक आहेत, येथे पॉईंट नंतर एकच अंक आहे. सर्व गुणाकार आहे. 0.003, येथे 0.03, येथे 0.3 आहे. आणि गुणिले x ही किंमत आहे एवढी, तर xची किंमत काय असेल? पहा कसं सॉल्व करणार आपण. आधी हा गुणाकार घेऊ एवढा आपण, फक्त x राहू देणार. बरोबर आहे. एवढा गुणाकार करू. पहा गुणाकार करताना पॉईंटचा विचार नाही करायचा, गुणाकार घेतल्यानंतर पॉईंटचा विचार करायचा. येथे 3 आहेत, येथे 3 आहेत, येथे 3 आहेत. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे उत्तर काय मिळेल? 27. आता पॉईंटचा विचार करू. आपण गुणाकार केलेला आहे. आता पॉईंटचा विचार करू. पॉईंट नंतर येथे किती अंक आहेत? 1 आहे. येथे पॉईंट नंतर 2 अंक आहेत. येथे पॉईंट नंतर 1 अंक आहे. येथे पॉईंट नंतर 2 अंक आहेत आणि येथे पॉईंट नंतर 3 अंक आहेत. बरोबर आहे. 1 हे 2 आणि हे 3 म्हणजे
ही सर्व बेरीज किती होईल? 1 3 आणि हे 3 6, म्हणजे या संख्येला 6 अंकानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. पहा उजवीकडून डावीकडे 6 अंकानंतर हा 1 अंक, हा 2 अंक, हा 3रा, हा 4था, हा 5वा आणि हा 6वा, याप्रमाणे 1 2 3 4 5 6 म्हणजे पॉईंट येथे येईल. हा गुणाकार किती येईल? एवढा येणार आहे. येथे पॉईंट येथे येत आहे, येथे 0 पॉईंट लिहू शकतो आपण. पॉईंट नंतर किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6, हे 3, हे 2 5 आणि हे 1 6, याप्रमाणे. आता गुणिले x इक्वल टू 0.54, बरोबर आहे. आता आपल्याला फक्त x पाहिजे, बरोबर आहे. x या साईडला राहू देऊ. तर हे गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागाकारामध्ये येतील. 0.54 ही संख्या भागाकारात येईल. 0.000440 आहेत आणि 27, बरोबर आहे. आता काय करता येईल? आपल्याला पॉईंट कॅन्सल करायचे आहेत. पॉईंट कॅन्सल कसे होतील? येथे 27 करू आणि येथे जो अंक येईल तो हा पॉईंट किती घरं पास करू आपण? 0.000027 आहेत. फक्त 27 पाहिजे आपल्याला, म्हणजे पॉईंट येथे आणावं लागेल, बरोबर आहे. पहा इथे 0.000027 आहे. आपल्याला फक्त 27 करायचं आहे, कारण भागाकार घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण काय करू? हा पॉईंट 1 2 3 4 5 6 अंक पुढे पास करू. येथे पॉईंट आणला तर ही व्हॅल्यू किती होईल? 27 होईल. किती अंक पास केला आपण पॉईंट? 1 2 3 4 5 6 अंक, बरोबर आहे. म्हणजे आता हे काय होतील? छेदामध्ये फक्त 27 होतील, बरोबर आहे. 6 अंक पुढे पास केला आपण. पहा छेदामध्ये आपण पॉईंट 6 घरं पुढे पास केलेला आहे, 6 अंक पुढे पास केलेला आहे. तर अंशामधील पॉईंट दशांश चिन्ह 6 अंक पुढे पास होईल. 1 2 4 अंक नाहीत, 4 शून्य वाढू शकतो आपण, म्हणजे काय होईल? हे 2 अंक 54, बरोबर आहे. 4 शून्य वाढवायचे, 1 2 3 4, याप्रमाणे, म्हणजे 1 2 3 4. तर हा पॉईंट कुठे येईल? येथे येईल. तर ही व्हॅल्यू काय होईल? 54 4 शून्य आणि भागिले फक्त 27. पहा 27ने भाग देता येईल. आता पॉईंट कॅन्सल झालेला आहे. 27 1 27, 27 2 54 आणि हे 4 शून्य, 1 2 3 4, 27 2 54, बरोबर आहे. आणि हे 4 शून्य म्हणजे 20,000. 20,000 ऑप्शन आहे का? 20,000. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. हा गुणाकार किती आहे? पहा पॉईंटचा गुणाकार आहे 0.04 आहे आणि गुणिले 0.05 आहे, बरोबर आहे. गुणाकार करताना आपल्याला पॉईंटचा विचार नाही करायचा, परंतु गुणाकार केल्यानंतर पॉईंटचं चिन्ह द्यायचं आपल्याला. आपण काय करू? हे 204 लिहिणार. पॉईंटचा विचार नाही केला, कारण गुणाकार करायचा आपल्याला. हा पॉईंट कॅन्सल केला तर फक्त 5 होईल, बरोबर आहे. सरळ सरळ हा गुणाकार करायचा आणि पॉईंट नंतर द्यायचा आपल्याला. 5 चौक 20, हातचे आले 2, हे शून्य होतील म्हणजे 2 आणि 5 दोन्ही 10, बरोबर आहे. याप्रमाणे आपलं उत्तर आलेलं आहे. आता पॉईंटचा विचार करू आपण. पॉईंट नंतर किती अंक आहेत? 1 2, हे 3 आणि हे 4. या संख्येचे 2 अंक, या संख्येचे 2 अंक, 2 2 4 अंक, बरोबर आहे. म्हणजे 4 अंक आपल्याला या साईडने पॉईंट द्यायचा आहे. 1 2 3 4, 4 अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा. 1 2 3 4 म्हणजे पॉईंट येथे येईल, बरोबर आहे. पहा सुरुवातीला पॉईंट असेल एखाद्या संख्येच्या, सपोज 4 पॉईंट, म्हणजे आपण असं लिहू शकतो याला 0.4. 3 पॉईंट, याचा अर्थ काय होतो? 0.3. पॉईंटच्या अलीकडे इथे शून्य लिहिणार आपण, म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला? 0.102. 10 20 पॉईंट आहे. पॉईंट नंतर हे 3 अंक आहेत, पुढे शून्य आहे. हा शून्य लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे उत्तर काय येत आहे? 0.1020 किंवा 102. 0.102 ऑप्शन हा बरोबर आहे आपला. पहा अंक सारखेच दिसतात. येथे 0.102 नाही आहे,
120 आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पर्याय नाही आहे. इथे 0.01 आहे, पॉईंटनंतर येथे 0 आहे. आपल्या उत्तरामध्ये पॉईंटनंतर 1 आहे, 0 नाही आहे. पण आपण जरी उत्तर बरोबर काढलं तरी नजर चुकीने येथे चूक होऊ शकते आपली. त्यामुळे ऑप्शन काय काढला आहे व्यवस्थित पाहायचा. उत्तर हे मिळत आहे. यालाच आपण असे लिहू शकतो, पहा 0.102. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पहा 3.7 आहे, तर आपण असं लिहू शकतो 3.700. 3.70 लिहिता येईल आपल्याला, कारण पॉईंटनंतर अंक आहे. अंकानंतर आपण किती शून्य वाढू शकतो. इकडे 3.8 असेल तर आपण 3.80 पण लिहू शकतो, 3.800 पण लिहू शकतो. 4.9 आहे, याला आपल्याला 4.900 पण लिहिता येते. पॉईंटनंतर आपण 1 शून्य, 2 शून्य, 3 शून्य असे वाढू शकतो. परंतु या अंकाच्या अलीकडे नाही वाढवता येत आपल्याला, अंकाच्या नंतर वाढवता येतात. याप्रमाणे ऑप्शन 2 आपला बरोबर आहे.